गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील कालभैरव मंदिरात महापूजा व महायज्ञ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला। ओम सोमाय स्वाहा इदम तो भीगा है ना उनके सामने दे देना। हवन के एक वाटा देना का है। सचिन शर्ट निकाल यहाँ पर आ दीपक जला के रखा नहीं इधर तो वही सबको एक दीपक दीपक जला बेटा दे एक वाटी सामने दे हवन के लिए इसका थोड़ा थोड़ा डालना होगा क्या बैठ जाओ। कम कम सर्वदेवा सप्तचुर्विद्यते आगच्छ भगवन्ने नीचे ऊपर रखना ये नाना आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा निमित्त आज कालभैरवांच्या मंदिरात अभिषेक चालू आहे, पूर्ण आहुती होतीये, काय सांगाल? हे जे आहे आपल्याकडे यावर्षी सर्वप्रथम आपण करत आहोत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम या ठिकाणी गुरुपौर्णिमे दिवशी दत्तात्रयाला आणि काळभैरवांना दोघांनी तिथं होम हवन आणि आहुती चढवली जाते। त्याचबरोबर याच्यामध्ये हनुमंत, महादेव, सर्व म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी माता यांना सर्वांनाही यांना सांगलं जातं काय। आणि ही जी आहुती असते ही आहुती काळभैरवांना प्रसन्न करण्यासाठी असते। नाना आपल्या छत्रपती संभाजीनगर मधलं हे जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे, काय सांगाल? हे किमान 500 वर्ष जुनं मंदिर आहे। हे मंदिर आहे 500 जुनं आणि हा नवसाला पावणारा काळभैरव आहे। प्रत्येक जण इथे येतो आणि आपली इच्छा मागत असतो आणि ती इच्छा काळभैरव देवता पूर्ण करतात। गेली 1980 पासून मी स्वतः इथे येतोय। गेले 45 वर्ष झाले मला इथं। आता वय वर्ष 60 आहे माझं, तर मी वयाच्या 15-16व्या वर्षापासून इथे येतोय। त्यावेळेस इथं काही नव्हतं, पण आज इथं आपण खूप मोठं डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि पुढे भविष्यात येत्या 2 वर्षात तुम्हाला इथलं पूर्ण डेव्हलपमेंट अजून खूप होणार आहे। नाना भारतवर्षामध्ये गुरु शिष्य परंपराची मोठी परंपरा चालत आलेल्या गुरु शिष्यांची आज गुरुपौर्णिमा आहे। शिष्यांनी गुरूंसाठी काय करायला पाहिजे, काय योगदान आहे, काय सांगाल? गुरु आणि शिष्य ही परंपरा जी आहे, गुरु है, शिव गुरु है, भैरव शिष्य है। भैरव शिव पुत्र है ना, शिष्य पुत्र ही होता है। शिव का पुत्र ये भैरव है और उसकी उपासना हेतु और उनके नाम को अजर अमर करने के लिए वह हमको शक्ति प्रदान करने वाला भैरव है। इसलिए इनकी आज उपासना गुरु पूर्णिमा को होती है और यह इस क्षेत्र में शायद प्रथम बार हुआ हो, किंतु यह भैरव पूनम के नाम से प्रसिद्ध है। हे दशरथजी महाराज आहे। उज्जैन येथून दशनाम जो आखाडा आहे सगळ्यात जुना आखाडा आहे का, तेथील हे मुख्य आहे आणि यांचं वय वर्ष आज 90 वर्षाच्या वरच आहे। यांचा जटा वगैरे पाहिलं तुमच्या लक्षात येईल आणि यांना खूप याच्यातली माहिती आहे। हे अचानक आले 3 दिवसापूर्वी, त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि आपण या वर्षीपासून इथं सुरू करूया म्हणून हे म्हणले आणि आम्ही या वर्षीपासून पहिल्यांदाच आम्ही सुरू केलेलं आहे इथं। नाना सर्व भारतवर्षातील सर्व भारतीयांना गुरुपौर्णिमा निमित्त काय शुभेच्छा द्याल? सर्व भारतवर्षातील आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरातील सर्व भाविकांना आणि सर्व शिष्यांना मी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनोशी शुभेच्छा देतो आणि गुरुनी त्यांचे सकल कार्य हे पूर्ण करावे, त्यांच्यावर आलेल्या बाधा या पूर्णपणे निर्वाण कराव्या अशी मी
आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द